तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन आणि सायली जी आहे ते पोलिसांचं लक्ष दुसरीकडे जावं यासाठी तिथे आता नागराजने एका मुलीला पाठवलेले असते. आणि त्याच वेळी ही लोक सुमन आणि महिपतला आता गॅरेजमधून काढून दुसऱ्या ठिकाणी डांबून ठेवतात. तर त्या वेळात अर्जुनला काही कळतं की हा सगळा ट्रॅप आपलं लक्ष वेधण्यासाठी आहे. त्यामुळे तो लगेच त्या गॅरेजमध्ये पोहोचतो, पण मात्र तिथे आता कोणीही त्यांना भेटत नाही. दोन खाली खुर्च्या पडलेल्या असतात आणि तिथे दोरी वगैरे येत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की इथेच नक्की कोणाला तरी डांबून ठेवलं होतं. तर इथे दोन खुर्च्या कशाला आहेत? एका खुर्चीत सुमन काकू, तर मग दुसऱ्या खुर्चीत कोणाला बांधून ठेवलं असेल? तर हे सगळं घडत असताना महिपत आता नागराजच्या तावडीतून फरार झालेला असतो. नागराजला आता महिपत फोन करून धमकी देतो की मी तुझं सगळं सत्य अर्जुनला सांगणार. तूच मला अपघात घडवण्यासाठी सुपारी दिली होती, कारण तुला तुझ्या भावाची प्रॉपर्टी हवी होती. ते नागराज आता चांगला घाबरतो. तो प्रियाला सांगतो, त्यानंतर प्रियाही खूप घाबरते, कारण तिचंही भांडं फुटणार असतं. तर महिपत फोन करून आता अर्जुनला जंगलात बोलवतो. त्यानंतर त्या दोघांची तिथे फाईट होते, तर महिपतला पोलीस अरेस्ट करतात. अर्जुन म्हणतो की आता महिपतच सांगेल की या सगळ्याच्या मास्टर माइंड कोण आहे. आता महिपत सांगेल का की नाही सांगणार, हे सगळं पाहणं रंजक आहे. तर मित्रांनो, ही मालिका जी आहे ती आता खूप लांबवली जाते. तुम्ही ही मालिका पाहताय का? ती कमेंटमध्ये नक्की कळवा.